नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अंगणवाडी मुख्य सेविका भरती अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचे जे जास्त प्रश्न आहेत, अधिक प्रश्न आणि वेगळा टॉपिक असा आहे तांत्रिक प्रश्न. जो विषयाचा जो पद आहे, या पदासंबंधीचे तांत्रिक प्रश्न विचारले जातात, याची स्वतंत्र तयारी करणं आवश्यक आहे. यासाठीच आजचा हा जो भाग आहे, 6व्या भागामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गर्भपात कायदा, त्याचबरोबर अन्य कायदे जे आहेत, बालक पोषण आधारित, त्याचबरोबर मानवी शरीराचे विज्ञान आधारित, सामान्य ज्ञान आधारित जे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आजच्या तांत्रिक सेक्शनमध्ये पाहूयात. तत्पूर्वी पाहू शकता अंगणवाडी सुपरवायझर, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका या पदांच्या परीक्षेमध्ये खालील घटकांवर जे आहे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात तांत्रिकमध्ये आणि या पद्धतीने जे टॉपिक आहेत ते करणं आवश्यक आहे. पाहू शकता बालक पोषक आहार संबंधित प्रश्न आहेत. शासन सरकारमार्फत राबवल्या जाणाऱ्या बालकांसंदर्भातील जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विविध योजना आणि त्या संबंधित बनवण्यात आलेले जे विविध कायदे आहेत, या संदर्भात प्रश्न विचारले जातात. यानंतर पाहू शकता बालकांच्या आजारासंबंधित माहितीवर आधारित प्रश्न असतात. शिक्षणासंबंधित शासन सरकारमार्फत बनवण्यात आलेल्या विविध तरतुदी आहेत, योजनांवर आधारित प्रश्न असतात. तसेच त्या संदर्भातील चालू घडामोडींवर प्रश्न असतात. याचबरोबर पाहू शकता आहार आहे, शिक्षण योजना आणि वरील सर्व घटकांशी निगडीत चालू असणाऱ्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले जातात. तर पाहूयात जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, गर्भपात कायदा आहे, त्याचबरोबर बालक पोषण आहार आहे, या संदर्भातले महत्त्वाचे 20 प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे सरोगसी विधेयकाला लोकसभेत केव्हा मंजुरी देण्यात आली? हे जे सरोगसी विधेयक आहे, लोकसभेत केव्हा मंजूर झालं? पाहू शकता 4 ऑप्शन आहेत. 18 जुलै 2021, 15 जुलै आणि 20 जून आणि 15 जून. तर 15 जुलै 2021 मध्ये सरोगसी विधेयक जे आहे, हे लोकसभेत मंजूर करण्यात आलेलं होतं. दुसरा प्रश्न आहे वैद्यकीय गर्भपात कायदा केव्हा अंमलात आला गेला? म्हणजे वैद्यकीय गर्भपात कायदा जो आहे कोणत्या साली अस्तित्वात आला, म्हणजे अंमलात आणला गेला? तर 1971 साली हा जो कायदा आहे, हा अंमलात आणला गेला. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 साली जारी केला गेला. तिसरा प्रश्न आहे वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 अंतर्गत किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो? पाहू शकता 4 ऑप्शन आहेत. 20 आठवड्यापर्यंत, 22 आठवड्यापर्यंत, 24 आठवड्यापर्यंत, 18 आठवड्यापर्यंत. तर पाहू शकता बरोबर उत्तर आहे 1971च्या कायद्यान्वये 20 आठवड्यापर्यंत आहे. पण महत्त्वाचं म्हणजे या कायद्यामध्ये 2021 साली नवीन सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार 24 आठवड्यापर्यंत गर्भपात जो आहे तो केला जाऊ शकतो. असा नवीन कायदा जो आहे सुधारणा करून करण्यात आलेला आहे. तर महत्त्वाचं आहे 1971 नुसार 20 आहे आणि 2021च्या सुधारणेनुसार 24 आठवड्यापर्यंत असेल. प्रश्न क्रमांक 14 आहे. 2021ला वैद्यकीय गर्भपात सुधारणा कायदा विधेयक जे आहे लोकसभेत केव्हा मंजूर झाले? तारीख काय होती पाहू शकता. 4 पर्याय. तर 17 मार्च 2021 मध्ये वैद्यकीय गर्भपात सुधारणा कायदा 2021ला जे आहे लोकसभेत मंजुरी देण्यात आली. यानंतर पाहू शकता राज्यसभेत या कायद्यास 16 मार्च 2021 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. म्हणजे 2 दिवसामध्ये जे आहे मंजुरी दोन्ही जे आहे लोकसभा आणि त्याचबरोबर राज्यसभेमध्ये याला मंजुरी प्राप्त झाली होती. पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न. वैद्यकीय गर्भपात कायद्याची उल्लंघन झाल्यास यामध्ये कोणावर गुन्हा दाखल केला जातो? आता हा जो कायदा आहे वैद्यकीय गर्भपात कायदा, या कायद्याची उल्लंघन केल्यास कोणावर गुन्हा दाखल केला जातो? पाहू शकता डॉक्टर आहे, परिवार आहे, हॉस्पिटल आहे का या सगळ्यांवर? तर पाहू शकता डॉक्टरांसाठी सुद्धा गुन्हा आहे, परिवारासाठी सुद्धा आणि हॉस्पिटलसाठी सुद्धा. म्हणजेच पर्याय क्रमांक ड या सगळ्यांवर जो आहे गुन्हा असतो. त्या गुन्ह्यासंदर्भात जे आहे विविध कायदे जे आहेत याबद्दलची माहिती जारी करण्यात आलेली आहे. चेक करू शकता. तर त्यानुसार जे डॉक्टरांची शिक्षा आहे, परिवाराची आणि क्लिनिक जे आहे यावर तपासणी केंद्रासाठी सुद्धा जे आहे गुन्हा दाखल केला जातो आणि शिक्षा दिली जाते. तर जो गुन्हा आहे तो अजामीनपात्र असतो.
या पद्धतीने गुन्हे जे आहेत दाखल केले जातात. 6वा प्रश्न आहे, बालकाच्या शिक्षण हक्काचा कायदा जो आहे आर-टी-ई राईट टू एज्युकेशन ॲक्ट हा कधी लागू करण्यात आला? 4 पर्याय पाहू शकता. 1 एप्रिल 2010 मध्ये हा लागू करण्यात आला. आर-टी-ई ॲक्ट शक्यतो म्हणजे मुख्यत्वे 2009 सालचा आहे. पण तो लागू करण्यात आला तर साल आहे 1 एप्रिल 2010 मध्ये हा लागू करण्यात आलेला आहे. तर आर-टी-आय ॲक्ट 2009 म्हटलं जातं. पण लागू करण्याची तारीख आहे 1 एप्रिल 2010. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न. गर्भलिंग चिकित्सेविरुद्ध कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर पाहू शकता या गर्भलिंग चिकित्सेविरुद्ध कायदा करणारे पहिले राज्य जे आहे पाहू शकता महाराष्ट्र हे राज्य आहे. महाराष्ट्र या राज्याकडून हे जे आहे कायदा लागू करण्यात आलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न. सोनोग्राफी या तंत्रज्ञानाचा गैरवापर गर्भलिंग चाचणीसाठी केला जाऊ नये यासाठी कोणता कायदा अस्तित्वात आला? तर पाहू शकता यासाठी कायदा लागू करण्यात आला. यामध्ये नावं आहेत वैद्यकीय गर्भपात कायदा 1971, सरोगसी कायदा 2021चा आहे आणि गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र कायदा जो आहे 1994. तर पाहू शकता हा जो 1994चा कायदा आहे, गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र कायदा 1994 हे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न 9वा प्रश्न आहे. कोणत्या कायद्याअंतर्गत गर्भपाताला मंजुरी देण्यात आली? आता जो कायदा आहे लागू करण्यात आला आणि या कायद्याअंतर्गत गर्भपाताला मंजुरी देण्यात आली. पाहू शकता तो कायदा आहे वैद्यकीय गर्भपात कायदा 1971. या कायद्याअंतर्गत जे गर्भपाताला मंजुरी जी आहे ही देण्यात आली. म्हणजेच पर्याय क्रमांक उत्तर यासाठीचं बरोबर आहे. तर यामध्ये पाहू शकता जी तयारी करताय तुम्ही स्पर्धा परीक्षांची, तर या अंतर्गत टी-सी-सी म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीची सुद्धा भरती परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे. विविध जिल्ह्यांसाठी 700 पेक्षा जास्त जागांसाठीची ही भरती प्रक्रिया असून परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच आम्ही तयार केलेली आहेत. 10 प्रश्नसंच याची तयारी करून तुम्ही चांगल्या पद्धतीने जे आहे ही परीक्षेची तयारी करू शकता आणि त्यामध्ये यश मिळवू शकता. यासाठी जे ॲप्लिकेशन आहे सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून फ्री सराव परीक्षा ज्या आहेत त्या सोडवल्या जाऊ शकतात आणि तयारी केली जाऊ शकते. यासाठीची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. अंगणवाडी मुख्य सेविकांतर्गत तांत्रिक प्रश्नांमध्ये प्रश्न क्रमांक 10वा आहे. महाराष्ट्र सरकारकडून जन्मपूर्व निदान तंत्र नियमन कायदा केव्हा पारित करण्यात आला? महाराष्ट्र सरकारकडून हा कायदा जन्मपूर्व निदान तंत्र नियमन कायदा लागू करण्यात आला होता, पारित करण्यात आला. तो 1988 साली पारित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे 11वा प्रश्न. बालकामगार प्रतिबंधक नियमन कायदा केव्हा अस्तित्वात आला? तर पाहू शकता बालकामगार जे आहे प्रतिबंधक केला नियमन कायदा जो आहे बालकामगारांसाठीचा 1986 मध्ये जो आहे अस्तित्वात आला आहे, लागू करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न आहे. जन्म झालेल्या बाळाचे जे वजन आहे ते किती असले पाहिजे? कमीत कमी जे वजन आहे, जास्तीत जास्त वजन म्हणजे किती असलं पाहिजे? तर पाहू शकता जे उत्तर आहे यामध्ये 4 ऑप्शन आहेत. 2500 ग्राम आहे, 1500 ते 2000, 2000 ते 2500 आणि 2150. तर पाहू शकता 2500 ग्राम जे वजन आहे ते असणं आवश्यक आहे. जन्म झालेल्या बाळाचे वजन जे आहे 2500 ग्रामपर्यंत असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे 13वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या अन्न घटकामुळे पुरेसे आयोडीन प्राप्त होते? तर पाहू शकता दूध व दुधाचे पदार्थ जे असतात हे स्निग्ध पदार्थ असतात. अंडी सुद्धा पौष्टिक असतात. साखरमधून जे आहे पदार्थाची एनर्जी आहे ती प्राप्त होते. परंतु आयोडीनयुक्त मीठ जे आहे यातूनच सुद्धा तुम्हाला आयोडीन प्राप्त होते. म्हणजेच पर्याय क्रमांक उत्तर जे आहे यासाठीचं बरोबर आहे. 14वा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिवस जो आहे केव्हा साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिवस केव्हा साजरा केला जातो पाहू शकता. पहिला पर्याय आहे 12 मे, दुसरा आहे 18 मे, तिसरा आहे 20 जून आणि चौथा आहे 5 सप्टेंबर. तर 12 मे हा जो दिवस आहे आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिवस म्हणून साजरा केला जातो.
15वा प्रश्न आहे, राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला साजरा केला जातो? राष्ट्रीय लसीकरण दिवस जो आहे, राष्ट्रीय लसीकरण दिवस हा 16 मार्चमध्ये दरवर्षी जो आहे 16 मार्च या दिवशी साजरा केला जातो. राष्ट्रीय लसीकरण दिवस. प्रश्न क्रमांक 16वा. पोषण अभियान जे आहे, पोषण अभियान केव्हा सुरू करण्यात आले? महाराष्ट्र आणि त्याचबरोबर केंद्र सरकारद्वारे पोषण अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. याचे अभियान आहे 8 मार्च 2018 पासून सुरू करण्यात आलेले आहे. पोषण अभियान जे आहे 8 मार्च 2018 पासून सुरू करण्यात आलेलं आहे. 17वा प्रश्न पाहूयात. मानवी शरीरातील सर्वाधिक लांब पेशी कोणती? पाहू शकता. मानवी शरीरामध्ये सर्वाधिक लांब पेशी कोणती आहे? पर्याय आहेत लोहित, रक्तकणिका, रक्तबिंबिका, चेतापेशी आणि चेतापेशीसाठी आहे. तर पाहू शकता याचं बरोबर उत्तर आहे यामध्ये जे लोहित, रक्तकणिका आहे. यामध्ये चेतापेशी जी आहे, ही मानवी शरीरातील सर्वात जी आहे लांब पेशी मानली जाते. यामध्ये चेतापेशी मानवी शरीरातील सर्वाधिक लांब पेशी म्हणून चेतापेशी आहे. हे बरोबर उत्तर आहे यासाठीचं. पाहू शकता 4 ऑप्शन देण्यात आलेले होते. लोहित रक्तकणिका आहे, रक्तबिंबिका आहे, तर चेतापेशी हे बरोबर उत्तर आहे. मानवी शरीरातील सर्वाधिक लांब पेशी जी आहे हे म्हटली जाते. पुढचा प्रश्न आहे यामध्ये कांदा कापताना जो कोणता वायू बाहेर पडतो? 18वा प्रश्न आहे. कांदा कापताना जो आहे कोणता वायू बाहेर पडतो? पाहू शकता तो कांदा कापताना जो वायू बाहेर पडतो त्याला अमोनिया असं नाव आहे. अमोनिया हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 त्यामध्ये ऑक्सिजन, अमोनिया, हायड्रोजन आणि हेलियम अंतर्गत तर पाहू शकता अमोनिया हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. खालीलपैकी कोणती रक्तवाहिनी हृदयापासून रक्त वाहून नेते? हृदयापर्यंत जे आहे हृदयापासून रक्त वाहून नेण्याचं काम जे आहे कोणत्या रक्तवाहिन्यामार्फत केलं जातं? पाहू शकता 4 ऑप्शन धमनी आहे, महाधमनी, शिरा आणि केशिका. तर बरोबर उत्तर आहे धमनिया. हे जे आहे बरोबर उत्तर आहे यासाठीचं. धमन्यांतर्गत ही जी रक्तवाहिनी आहे हृदयापासून रक्त वाहून नेण्याचं कार्य करते. शेवटचा प्रश्न 20वा प्रश्न आहे. खालीलपैकी निर्जंतुकीकरणासाठी कोणती पद्धत वापरली जाते? आता पाणी किंवा इतर वस्तू ज्या आहेत निर्जंतुकीकरणासाठी कोणती पद्धत वापरतात? पाहू शकता 4 ऑप्शन ऑटोक्लेविंग आहे, उकळणे आहे, थंड करणे आहे, उन्हात ठेवणे. तर पाहू शकता उन्हात ठेवून सुद्धा निर्जंतुकीकरण जे आहे होत नाहीये. थंड करणे सुद्धा निर्जंतुकीकरण होऊ शकत नाही. उकळणे आणि ऑटोक्लेविंग हे पर्याय जे आहेत पहिले 2 पर्याय अ आणि ब यासाठीचे बरोबर आहेत. तर पाहू शकता अशा पद्धतीने अंगणवाडी मुख्य सेविकांतर्गत जे आहे तांत्रिक सेक्शनवर, तांत्रिक विषयावर गर्भपात कायदा आहे, अन्य कायदे आहेत, बालक पोषण आहार आहे, बालकामगार कायदा आहे. त्याचबरोबर इतर सामान्य ज्ञान आधारित प्रश्न जे आहेत अशा पद्धतीने या सेक्शनमध्ये विचारले जाऊ शकतात आणि अशा पद्धतीने याची तयारी करणं आवश्यक आहे. हा जो विषय आहे याची तयारी वेगळ्या पद्धतीने केल्यास चांगल्या पद्धतीचे मार्क्स जे आहे या परीक्षेसाठी मिळू शकतात. तर अशा पद्धतीने तयारी केली जाऊ शकते. याची जे मॉक टेस्ट आहेत, सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आमचं मोबाईल ॲप्लिकेशन Android Play Storeवरून डाउनलोड करा आणि या संदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.